Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing questions 2, प्रश्न क्रमांक 2, प्रॅक्टिस सेट 6.1, सराव संच 6.1, चॅप्टर 6, स्टॅटिस्टिक्स, प्रकरण 6, सांख्यिकी, मराठी आणि इंग्रजीमध्ये हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 सोडवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 सोडवूया. एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते सायंकाळी संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयात व वाहन संख्या याची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. तर इथे गृहीत मध्य पद्धतीने आपल्याला मध्य काढायचं आहे. तर इथे जमा कर रुपये वर्ग दिलेला आहे 300 ते 400 पहिला वर्ग, दुसरा वर्ग 400 ते 500चा आणि तिसरा 500 ते 600, चौथा 600 ते 700, पाचवा 700 ते 800. तर हे सर्व वर्ग आपण वर्गाच्या रकान्यात आपण इथे लिहिलं. जमा कर रुपये 300 ते 400, 400 ते 500 हे सर्व आपण यामध्ये लिहिलेलं आहे. सर्व वर्ग आपण बघा इथे वर्गाच्या रकान्यात आपण लिहिलेलं आहे 300 400, 400 500, 500 600, 600 700, 700 800. आता आपल्याला यांचं वर्गमध्य काढायचं. वर्गमध्य म्हणजे सरासरी असतो. तर इथे 300 अधिक 400 छेद 2 म्हणजे किती 700 छेद 2 म्हणजे 350 आपण इथे वर्गमध्य घेतलेला आहे. 400 ते 500 चा वर्गमध्य बघा 900 होतो छेद 2 म्हणजे हा 450 इथे वर्गमध्य आलेला आहे. 500 ते 600 यांची बेरीज 500 अधिक 600 बरोबर आपल्याला इथे 1100 मिळते. 1100 आणि त्यानंतर आपल्याला 2 ने भागायचं आहे. मग 2 ने भागला तर आपल्याला इथे 550 इथे मिळतो. म्हणजे या सर्वांची सरासरी आपण इथे काढत असतो. 6 700 म्हणजे 1300 छेद 2 650, 700 800 1400 1500 छेद 2 म्हणजे 750. म्हणजे या सर्व वर्गाची जर आपण सरासरी काढली तर आपण ते इथे वर्गमध्याच्या रकान्यात आपल्याला इथे लिहायचं आहे. तर याआधी आपण सरळ पद्धती बघितली होती, पण इथे गृहीत मध्य पद्धती असल्यामुळे आपण इथे या वर्गमध्यापैकी कोणताही एक घटक हा आपण गृहीत धरूया. समजा आपण 550 बघा इथे एकूण 1 2 3 4 5 5 घटक आहे. तर हे जे तिसरं घटक आहे याला आपण गृहीत मध्य मानूया. म्हणून 550 ही ए ची किंमत झाली. ए म्हणजे गृहीत मध्य म्हणजे ए बरोबर आपण इथे 550 गृहीत मध्य पकडलेलं आहे. त्यानंतर त्यानंतर आपल्याला विचलन काढायचं आहे. तर विचलनला इंग्रजीमध्ये डेव्हिएशन म्हणतात, मराठीमध्ये विचलन म्हणतात. DI चं सूत्र आहे XI मायनस ए. म्हणजे या सूत्राच्या स्वरूपात जर आपण मांडणी केली तर विचलनाची किंमत मिळते. XI म्हणजे इथे बघा XI ची किंमत आपल्याला इथे 350 मिळाली. 350 वजा 550 म्हणजे ए ची किंमत. ए ची किंमत जर आपण इथे टाकली म्हणजे 350 वजा ए जर आपण इथे केलं म्हणजे 550 जर केलं तर 350 मायनस 550 हे मायनस 200 येतं. म्हणून इथे आपण मायनस 200 लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण इथे सुद्धा आपण DI ची किंमत काढू शकतो. DI ची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथे XI ची किंमत 450 आहे. 450 वजा ए ची किंमत आपल्याला इथे 550 आहे. म्हणून 450 वजा मायनस 550 म्हणजे 450 मायनस 550 हे मायनस 100 येत असल्यामुळे आपण इथे मायनस 100 लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे XI ची किंमत ही 550 आहे आणि ए ची किंमत सुद्धा 550 आहे. म्हणजे XI मायनस ए म्हणजे 550 मायनस 550 जर आपण इथे केलं तर आपल्याला इथे 0 मिळत आहे. त्याचप्रमाणे या रकान्यामध्ये XI ची किंमत ही 650 आहे आणि ए ची किंमत ही 550 म्हणजे 650 मधून जर 550 वजा केले तर इथे 100 इथे उरतं. त्यानंतर इथे 750 ही XI ची किंमत आहे वजा ए ची किंमत म्हणजे गृहीत मध्याची किंमत इथे आपण हे 550 पकडलेलं आहे. म्हणजे 550 जेव्हा आपण 750 मधून 550 वजा करतो तेव्हा इथे 200 आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण DI बरोबर XI मायनस ए या सूत्रामध्ये किमती ठेवून आपण हा रकाना पूर्ण इथे आपण काढलेला आहे. त्यानंतर वारंवारता. वारंवारता म्हणजे ही कोणतीही संख्या असते. तर इथे वाहन संख्या आहे म्हणून इथे वाहन संख्या आपल्याला लिहायचं आहे. 300 ते 400 च्या वर्गामध्ये 80 वाहने आहे. म्हणून 300 ते 400 च्या याच्यामध्ये बघा 80 वाहने आपण इथे लिहिलेलं आहे. यालाच वारंवारता असं म्हणतात. FI फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतात. म्हणजे हा FI चा कॉलम आहे. त्यानंतर इथे 400 ते 500 मध्ये बघा इथे 110 आहेत.
म्हणून इथे 400 ते 500 वर्गामध्ये वारंवारता 110 वाहनांची आहे. त्यानंतर 500 ते 600 मध्ये 120 आहे बघा. मग पहा 500 ते 600 मध्ये 120 आहे. त्यानंतर 600-700 मध्ये 70 आहे. 600-700 मध्ये आपण इथे 70 लिहिलेलं आहे. 700 ते 800 मध्ये बघा इथे 40 आहे, म्हणून आपण इथे FI म्हणजे वारंवारता आपण इथे वाहनाची संख्या आपण इथे घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण इथे हा कॉलम बनवलेला आहे. त्यानंतरचा जो आपला तक्ता आहे तो वारंवारता म्हणजे FI गुणिला विचलन म्हणजे DI, म्हणजे वारंवारता म्हणजे ही 80 गुणिला विचलन इथे DI आहे. इथे DI म्हणजे -200, म्हणजे जेव्हा आपण -200 गुणिला 80 करूया तेव्हा आपलं उत्तर हे -1600 येते. बघा इथे -200 आणि 80 याचं गुणाकार इथे -16,000 आलेलं आहे. सॉरी, -16,000 इथे -16,000 इथे आपल्याला कॅल्क्युलेशन आहे, म्हणून आपण इथे -16,000 आपण इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा FI ची किंमत इथे 110 आहे गुणिले -100 म्हणजे 110 गुणिले -100 जर आपण इथे केलं तर इथे -11,000 ही किंमत आलेली आहे. तर -11,000 आपण किंमत इथे लिहिलेली आहे. त्यानंतर आपण FIDI म्हणजे FI ची किंमत इथे 120 आहे गुणिला DI ची किंमत इथे 0 आहे, म्हणजे 120 गुणिला जर आपण 0 केलं म्हणून आपण इथे 0 आलेला आहे. त्यानंतर 70 गुणिले 100 हे 7,000 होते, म्हणून आपण इथे 7,000 लिहिलं आहे. प्रत्येक वेळेस आपण FI ला XI सोबत काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आता इथे 40 चा गुणाकार आपल्याला 200 सोबत म्हणजे इथे आपल्याला 8,000 आलेला आहे. आता आपल्याला वारंवारता मिळालेली आहे. FI बरोबर 80, 110, 120, 170, 40. आता आपल्याला एकूण FI ची किंमत काढायची आहे. म्हणजे या सर्व FI ची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणून एकूण FI जेव्हा आपण काढतो, एकूण FI तेव्हा या सर्वांची बेरीज करतो. 80 अधिक 110 अधिक 120 अधिक 70 अधिक 40 जेव्हा आपण करतो तेव्हा या सर्वांची बेरीज ही 420 आलेली आहे. म्हणून इथे एकूण FI बरोबर 420 आपण इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एकूण FIDI ची किंमत काढायची असल्यामुळे आपण या सर्वांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. म्हणजे -16,000 अधिक -11,000 अधिक 0 अधिक 7,000 आणि अधिक 8,000. तर इथे मायनस मायनसचे हे जे टर्म्स आहे -16,000 आणि -11,000 या दोघांची आपण बेरीज करूया. मायनस मायनस प्लस होतो, म्हणजे या दोघांची बेरीज ही इथे बघा 27,000 येतं. 27,000 आणि मोठी संख्या इथे 16,000 त्याचं चिन्ह म्हणजे -27,000 ही याची दोघांची बेरीज, आणि इथे 15,000 या दोघांची बेरीज, आणि शून्य हा जसाच्या तसाच आहे. इथे शून्य जसाच्या तसाच आहे. आता आपल्याला इथे मिळालेलं आहे -27,000 आणि प्लस हे 15,000. मग इथे बघा काय होणार, मायनस प्लस मायनस म्हणजे वजाबाकी करायची. इथून 7 मधून 5 गेले 2 आणि इथून 12,000 म्हणजे इथे 12,000 याची वजाबाकी आली, परंतु मोठी संख्या ही -27,000 आहे आणि त्याचं चिन्ह मायनस आहे, म्हणून इथे आपल्याला मायनस हे चिन्ह दिल्यामुळे इथे -12,000 हे आपल्याला इथे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला बघा इथे -12,000 आलेलं आहे. म्हणून समेशन ऑफ FIDI म्हणजे एकूण FIDI ची किंमत आपल्याला 12,000 आपल्याला इथे मिळालेली आहे. इथे आपण एकूण FIDI -12,000 लिहिलेलं आहे. ही बघा इथून किंमत आपण इथे -12,000 आणि समेशन एकूण FI म्हणजे इथे 420 लिहिलेला आहे. त्यानंतर आपण इथे 420 आपण त्याची किंमत लिहिलेली आहे. सुरुवातीला आपण डी बार ची किंमत काढूया. मग डी बारचं सूत्र आहे एकूण FIDI छेद एकूण FI. सूत्राच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सूत्र घेतलेलं आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये सूत्राचे व्हिडिओ आहेत. म्हणून इथे एकूण FIDI ची किंमत -12,000 आपण इथे लिहिलं, -12,000 छेद एकूण FI म्हणजे आपण इथे 420 लिहिलं. जेव्हा आपण याची भागाकार करतो म्हणजे 420 ने कोणाला 12,000 ला आपण जेव्हा भागतो त्याचं उत्तर 28.57 येतं, म्हणून इथे आपण 28.57 लिहिलेलं आहे. आणि हा जो मायनसचं चिन्ह आहे हा जसाच्या तसा इथे आहे, म्हणून याचं उत्तर -28.57. कोणाची किंमत ही, डी ची किंमत ही एवढी आपल्याला मिळालेली आहे. -28.57 मिळालेली आहे. त्यानंतर त्यानंतर गृहीत मध्य पद्धतीने जेव्हा आपण मध्य काढतो तेव्हा मध्य बरोबर x बार बरोबर a अधिक d बार अशी किंमत आपल्याला इथे लिहायची आहे. हा सूत्र आहे, आपण सूत्राच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर a ची किंमत आपण गृहीत मध्ये 550 घेतलेलं होतं, म्हणून आपण इथे 550 घेतलेलं आहे. बरोबरच्या खाली बरोबर आलेला आहे.
ए च्या जागी 550 प्लसच्या जागी प्लस आणि डी ची बारची किंमत आपण बघा इथे डी बारची किंमत -28.57 म्हणून इथे कंसामध्ये -28.57 घेतलेला आहे. पण 550 जसं तसं प्लस मायनस मायनस इथे झालं व 28.57 म्हणजे 550 मधून जेव्हा तुम्ही वजाबाकी करता 28.57 तेव्हा 521.43 आपल्याला इथे मध्य मिळत आहे. म्हणून मध्य बरोबर इथे काय मिळालेलं आहे 521.43 हे मध्य मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण मराठी माध्यमचं गणित सोडवलेलं आहे. त्यानंतर आपण इंग्रजी माध्यमच्या गणिताकडे वळूया. Now, same question for English medium students. In the following table, toll paid by drivers and the number of vehicles is shown. Find the mean of toll by assumed mean method. Now, here the toll in rupees. This is the class 300 to 400. There are 80 vehicles, 400 to 500. There are 110 vehicles, 500 to 600. There are 120 vehicles, 600 to 700. There are 70 vehicles, 700 to 800. There are 40 vehicles. We have to put this range, that is 300 to 400, 400 to 500, 500 to 600, 600 to 700, and 700 to 800 in the class toll in the class. Now here we put the value that is 300 to 400, 400 to 500 likewise. After putting the value that is 300 to 400 here, 400 to 500 here, 500 to 600 here, 600 to 700 here, and 700 to 800 in the class. Now we have to find out the class mark, that is the nothing but the mean of this class, that is 300 plus 400 divided by 2, that is 700 divided by 2, that is 350. Now we have to find out the an average of this 400 and 500, and then we have to put it in the class mark level, that is 400 plus 500, that is 900 divided by 2, that is 450. Now 500 600, that is 1100 divided by 2, that is 550. Now 600 plus 700, that is 1300 divided by 2, that is 650. 700 to 800, that is 1500 divided by 2, that is 750. Now here are total 5 entries. We have to solve this question by assume mean method. Therefore we have to assume a mean. Now this we consider this third entry, that is 550, as a assumed mean. Therefore, the value of A, that is assumed mean, is equals to that A equals to 550. And the formula for derivation, that is DI equals to XI minus A. Now we have to put the value of this A in this formula, and we can easily find out the value of this DI. And we have to use the value of this A, that is assumed mean, and then we have to solve this question. For finding the value of di, we have to subtract the value of a, that from xi. Here, for this column, the value of xi is 350 and the value of a is 550. Therefore, we have to subtract 550 from 350. 350 minus 550, that is minus 200. 450, that is 450 minus, this is the value of xi, minus 550, that is minus of 100. Now here di, the value of di for this, that is xi minus 550, that is 0 here, 550 minus 550. Now here the value of xi is 650, and we have to subtract the value of a, that is 650 minus 550, that is 100. Here the value is of xi is 750, and we have to subtract the value of 550, that is 750 minus 550, that is 200. Now here we have to put the values of frequency, that is number of vehicles. There are 80 vehicles in the range of class 300 to 400. There are 80 vehicles. Therefore, we have put the value, that is 80 in frequency in the range of class 300 to 400, 80 vehicles, 400 to 500, 110 vehicles, 500 to 600, 120 vehicles, 600 to 700 is 70 vehicles, 700 to 800, 40 vehicles. Now we have to find out the multiplication of this frequency, that is Fi into Di. Means the value of Fi is this 80 into Di is here minus 200. The multiplication will be minus 16,000. Now same here, we have to multiply this Fi with this Xi, Fi with Di. Therefore here 110 into this minus 100. The result of this is minus 11,000. Now here the value of Fi is 120 multiplied with xi, that is 120 into 0, that is 0.
Likewise, we have to find the value of FIDI. Now next FIDI, that is 70 into 1000, that is 7000. Next FIDI, that is 40 into 200, that is 8000. Now here both terms are negative. For addition of this is minus 27,000 here, and this 0 as it is, and this the addition of 7 and 8, that is 15,000. Now on adding this minus 20,000 and 15,000, we get minus 12,000, the total FIDI. Here we have to find out the total summation of FI, that is 80 plus 110 plus 120 plus 70 plus 40, that is the total summation of FI, that is 420 is the summation of this all the frequency entries of the frequency, and the summation of FIDs is minus 12,000. Here, total summation of FIDI is equals to minus 12,000 and the summation of FI is 420. Now we have to find out the deviation first, that is d bar equals to, this is the result of, this is the formula of for deviation, that is total summation of FIDI divided by summation of FI is equals to, we have to put the value of this summation of FIDI here. The value of summation of FIDI is minus 12,000. Therefore, we put this minus 12,000 here instead of FIDI, divided by the value of summation of FI is 420. Therefore, we put this value here. Now, this is the result of this, that is minus 12,000 divided by 420 is equals to minus of 28.57. This is the result of this. We know the formula to find the mean in assumed mean method, that is x bar will be equals to a plus d bar, where 550 is the assumed mean. We put the value of this 550 plus d bar, that is minus of 28.57. Therefore 550 degrees plus minus minus 28.57 is subtracted from 550, we get the result, that is 521.43. This is nothing but the mean by assumed mean method. Subscribe Abhijit Sauna Maths to get more mathematics videos.